बघायला मिळतंय ओमसाई पॅकर संघाच्या वतीने. म्हणजे आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 2 धावा आल्यात. अजूनपर्यंत सुंदर गोलंदाजी आणि हा मात्र उंचाचा मारलेला फटका निश्चित धावाही सफर 6 धावांसाठी. तिसऱ्या चेंडूवरती मात्र चेंडू हवाई सफर करतोय तो मात्र हितेश. या 6 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 8 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 8 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात. स्वराज्य 11 संघाचा कर्णधार सन्मान चिन्हासाठी टॉस का बॉस या स्टेजवरती यायचं आहे. सन्मान चिन्हासाठी स्वराज्य 11 संघ कप्तान हितेश मात्र थोडासा पंचांशी विचारपूस करतोय. पुन्हा एकदा हितेश डायरेक्ट चेंडू होता लोअर फुल टच पद्धतीचा पर सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एका धावेवर समाधान. सर्व संघांनी यांची नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेमध्ये 2 फिल्डर सर्कलच्या आतमध्ये एसटी रक्षक आणि गोलंदाज असे 4 फिल्डर सर्कलच्या आतमध्ये राहतील पूर्ण स्पर्धेमध्ये. बाकी सर्व फिल्डर बाहेर राहतील याची नोंद घ्यायची आहे. प्रसाद यांच्या बॅटमधून आलेला सुंदर असा फटका निश्चित 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि दुसऱ्या धावेवर समाधान मानावं लागते ते हितेश यांना. धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होती ती 11 अशी 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. जर हितेश यांच्या बॅटमधून मोठे फटके येत असतील तर मला त्यांची साथ द्यावी लागेल प्रसादला आणि तेच काम करतो तो मात्र प्रसाद. आणि ते सिंगल डबलचा गेम खेळतोय. हे पण क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे की प्रत्येक चेंडू हा षटकार चौकारांचा नसेल. कुठेतरी एका दुक्का तर घ्यावाच लागेल नाहीतर 5 चेंडू निर्धाव खायचे आणि एका चेंडूवर षटकार मारायचा. इथे मात्र शतक संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 12 अशी. म्हणजे अजूनपर्यंत सुंदर अशी फलंदाजी मानावी लागते. स्वराज्य 11 संघाकडून हितेश आणि प्रसाद सलामीला आलेला फलंदाज. अजूनपर्यंत एक पण गडी गारत नाही झालाय. या आधीच्या सामन्यामध्ये आपल्याला मोठे फटके बघायला मिळाले होते ते प्रवीण यांच्या बॅटमधून. आता मात्र नवीन गोलंदाज नेम तुषार वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसरं शतक घेऊन होतं मात्र तुषार. अजिंक्य यांनी आपल्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या. तुषार बघायचा आपल्या षटकामध्ये किती धावा खर्च करतोय, किती गडी गारद करतोय आणि किती धावा रोखून ठेवतोय तो तुषार. आणि हा पुन्हा निर्धाव चेंडू. थोडा यष्टीरक्षकाला चेंडू समजला नाही आणि ह्याचा मात्र पुरेपूर फायदा घेतो तो मात्र फलंदाज. पंच दोन्ही हात समांतर करतायत आणि बाय स्वरूपात 1 धावा म्हणजे एकूण 2 धावा मिळत आहेत ते स्वराज 11 संघाला. आणि धावसंख्येद्वार धावसंख्या होते ती 14 अशी. आणि उंच मारलेला फटका डावर च्यवनप्राश 6 धावा. या 6 धाव्याने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 20 अशी. हितेश यांच्या बॅटमधून बघायला मिळालेला हा दुसरा षटकार. वारंवार प्रत्येक षटकामध्ये 1 नाही तर 2 मोठे फटके खेळतोय तो मात्र हितेश. आणि निश्चितच खेळावे लागतील जर धावांचा डोंगर उभा करायचा असेल तर हितेशाला. हितेशाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच मारलेला फटका
छत्रपतींचा छावा आणि या 6 धावा, या 6 धाव्याने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 26 अशी. आणि पायल एंटरप्राइजेस ग्रुप आयोजित भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सामनावीर म्हणून 2 चाकाची विदाऊट पेट्रोल गाडी बाईक म्हणजे ही मालिकावीर सायकल म्हणून ठेवण्यात आली आहे. या मालिकावीर पारितोषिकाचा सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून सायकल ठेवण्यात आली आहे पायल एंटरप्राइजेस ग्रुपच्या वतीने. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकतोय तो मात्र हितेश. अजूनही मोठे फटके बघायला मिळतील हितेश यांच्या बॅटमधून. जसा उन्हाचा तडका मारतोय तसं याची बॅट पण तेवढीच तापते आणि तुषारवर मात्र दबाव येतोय तो हितेश यांच्या बॅटिंगचा. आणि या उंच मारलेला फटका निश्चित झेल होऊ शकतो का, पण थोडासा लूज कॉन्फिडन्स मानावा लागतो इथे क्षेत्ररक्षणाचा. आणि मात्र इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. नो चेंडूचा इशारा, नो चेंडू. आणि मात्र इथे हा बोनस चेंडू म्हणजे टोटल 3 धावा. या 3 धाव्याने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 25 अशी. 0 गड्यांच्या मोबाईल फ्री हिट. चलो भाई ये फ्री हिट का फ्री हिट की गेंद. फ्री हिटचा पुरेपूर फायदा घेऊ शकतो का, पण पंच मात्र हा चेंडू स्वेर घोषित करतात म्हणजे अजूनही फ्री हिट चालू हितेश यांच्यासाठी. बोनसचा चेंडू. 1 धाव. एके धावाने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 29 अशी. अजूनही मात्र हितेश नावाचं वादळ मात्र घोंगावतं या मैदानामध्ये. तुषार यांचा फ्री हिटचा चेंडू आणि मात्र उंच टोलवलेला फटका 6 धाव्यांसाठी. पंच मात्र दोन्ही हात वरती करतात 6 धाव्यांसाठी. पिवळ्या पिवळ्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला. हितेश म्हणतोय मैं झुकेगा नहीं साला. या 3 षटकारांनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 36 अशी. आता मात्र हे वादळ मात्र घोंगावतंय ते मैदानामध्ये हितेश नावाचं. तुषारला मात्र दबाव ठेवतोय तो मात्र फलंदाज हितेश. काय करू, कोणता चेंडू कुठे फेकू असं मात्र तुषारला झालंय. सूर्य जेवढा आपली आग ओकतोय तसाच हितेश मात्र आपल्या बॅट मधून तेवढीच धार काढतोय. फुलटॉच पद्धतीचा चेंडू होता पण निश्चितच 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव ही पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या होते ती 38. लॉस ऑफ 0 विकेट. 4 चेंडू. थोडंसं महागडं शतक इथे मानावं लागतंय ते तुषार यांचं. अजूनपर्यंत 4च चेंडू झाले. 2 चेंडूचा खेळ बाकी आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर हितेश. सुंदर चेंडू होता. डायरेक्ट पद्धतीचा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. निश्चित 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धाव आणि इथे गचा क्षेत्ररक्षण पण इथे फायदा मात्र घेतात फलंदाज आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 40 अशी. एका चेंडू नंतर फलंदाजीसाठी पाणी घेऊन जायचं आहे. कदाचित अजून मोठे फटके बघायला मिळतील तुम्हाला. हितेश तुषार यांचा दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करेल हितेश आणि मात्र 1 धाव पूर्ण. एका धावेवर समाधान मानावं लागतं हितेश यांना. आणि संघाची धावसंख्या होती ती 41 अशी. म्हणजे इथे मोठा धावांचा डोंगर उभा केलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 41. म्हणजे अजून 2 षटकांचा खेळ बाकी. किती धावांचा डोंगर उभा करतील हे हितेश आणि प्रसाद मात्र हितेशला सुंदर अशी साथ देतोय. आणि त्याचप्रमाणे आणि इथे युनिक लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण
हे सामने लाईव्ह पद्धतीने बघू शकता, घर बसल्या बघू शकता. म्हणजे घरच्यांना पण टेन्शन नाही की आपला माणूस घरीच बसलाय सुट्टीच्या टायमाला. पाण्यासारखी एकदम नितळ अशी छायाचित्रण करतायत ते युनिक यूट्यूब चॅनल यांच्या माध्यमातून. आणि एक एक चेंडू टिपतायत आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतायत प्रत्येक खेळाडूचा. आणि यांच्या माध्यमातूनच प्रत्येक खेळाडू हा मोठा होतोय आणि रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करतोय. तर तेवढं त्यांचं पण कौतुक करावं तेवढं कमी. युनिक यूट्यूब चॅनल, तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आता मात्र तिसरं शतक वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने तिसरं शतक घेऊन येतोय मात्र सूर्यकांत. स्ट्राईक मध्ये धडाकेबाज फलंदाज हितेश. ओ सुंदर असा चेंडू होता, थोडा लोअर फुल टॉच पद्धतीचा चेंडू होता. थोडासा हितेश बीट होतोय, चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावते, धावसंख्या होती ती 41, लॉस ऑफ 0 विकेट. म्हणजे अजूनपर्यंत सुंदर असा धावांचा डोंगर इथे आहे. काय रोखू शकतील का सूर्यकांत हितेशाला? आणि हा पुन्हा एकदा हितेशांच्या बॅट मधून गेलेला लॉंग छक्का 6 धावांसाठी. 6 धावसंख्येवर धावसंख्या होती 47 अशी. वारंवार हितेशांच्या बॅट मधून प्रत्येक षटकामध्ये षटकार पाहायला मिळतोय. काय मानावं या फलंदाजाला. अजून किती मोठे फटके येतील यांच्या बॅटमधून हे आपल्याला पाहायचं आहे. कारण तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 47, लॉस ऑफ 0 विकेट. स्ट्राईकवर आहे तो इथेच एक धडकबाज षटकार चौकारांचा बादशाह. आणि पंचांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 48. नाही जर हितेश यांनी षटकारांची हॅट्रिक केली तर अजय यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक हितेश यांच्यासाठी. निश्चितच डायरेक्ट चेंडू सरळ सीमारेषेबाहेर जाईल का, पण हा 4 धावा निश्चित जातील. सूर्याच्या किरणामुळे निश्चित हा चेंडू दिसला नाही. आणि इथे मात्र 100 रुपये मात्र चुकतायत हितेश यांच्या. पण काही हरकत नाही, बक्षिस तर लागत राहतील. पण तू स्वतः खेळत असतो तर मात्र आपल्या संघासाठी, संघाला जिंकण्यासाठी. आणि मात्र इथे थोडंसं मिसकम्युनिकेशन, आणि या मिसकम्युनिकेशन मध्ये मात्र इथे धक्का बसतोय. आणि रनिंग बिटवीन द विकेट मध्ये धावचित मात्र होतो तो मात्र प्रसाद. अजूनपर्यंत सुंदरशी साथ दिली होती प्रसादने हितेशाला. आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या होती ती 52, 52. म्हणजे आतापर्यंतचा सर्वात मोठा हायएस्ट स्कोर. प्रसाद यांची जागा घेण्यासाठी होता तो नवीन फलंदाज. फलंदाज नेम अजय. आता पुन्हा एकदा स्ट्राईकवर हितेश. हितेश नावाचं वादळ मात्र इथे घोंगावतं या मैदानामध्ये. या वादळाला कोण रोखू शकतं हे पाहायचं आहे. सूर्यकांत. पण 1 धाव निश्चितच मिळते हितेशाला. हितेश मात्र 15 चेंडू 44 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. म्हणजे अजूनही 6 धावां बाकी त्याच्या हाफ सेंचुरीसाठी. 15 चेंडू 44 धावा वैयक्तिक हितेश. आता मात्र स्ट्राईकवर नवीन फलंदाज अजय. धावसंख्या होती 53, लॉस ऑफ 1 विकेट.
म्हणजे अजूनपर्यंत सुंदर अशी गोलंदाजी सूर्यकांत यांची, सुंदर गोलंदाजी, मीडियम फास्ट चेंडू फेकतो पण अचूक टप्पा मात्र टाकतोय तो मात्र सूर्यकांत. फक्त एकच चौकार आला होता पण निश्चित तो चौकार पण नव्हता. सूर्याच्या किरणामुळे तो चेंडू क्षेत्ररक्षकाला दिसला नाही आणि तो चौकार गेला. आणि एक षटकार ठोकला होता तो हितेश यांनी यांच्या ओव्हरमध्ये. म्हणजे धाव संख्या होती ती 53 अशी. आता मात्र शेवटचं षटक. तर हे षटक किती महागडं ठरू शकतं कारण की हितेश नावाचं वादळ मात्र या मैदानामध्ये अजून या मैदानामध्ये घोंगावतंय. पंधरा चेंडू 44 धावांवरती वैयक्तिक खेळतो हितेश. फक्त 6 धावांची आवश्यकता हाफ सेंचुरीसाठी. मोलाचं सहकार्य करतोय तो आपल्या संघासाठी हितेश. स्ट्राईकला गेलेला, सलामीला गेलेला फलंदाज हितेश मोठी कामगिरी करतोय. आता मात्र वैयक्तिक शेवटचा आणि संघाच्या वतीने पहिलं शतक घेऊन येतो तो मात्र महेश. मोठी जबाबदारी घेऊन येतोय तो आपल्या संघासाठी गोलंदाजी मार्फत. महेशांचा पहिला चेंडू सामना करेल हा डिडर फलंदाज हितेश यांच्या बॅटमध्ये निघालेला फटका. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण होते. पण माझ्या मते तर 2 धावेवर समाधान मानावं लागेल त्यांना कारण की हितेशची बॅट अजूनपर्यंत तापलेली आहे. वरून मात्र सूर्य आग ओकतोय आणि मैदानामध्ये हितेश मात्र आपले बॅट तळपतोय. डायरेक्ट चेंडू, निश्चितच हा झेल होऊ शकतो. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि मात्र इथे झेल बाद. थोडासा प्रयत्न, थोडीशी ताकद कमी पडली असावी हितेशची पण काही हरकत नाही मित्रा. तुझं मोलाचं सहकार्य या संघासाठी लाभलं. तुझ्या 46 धावा या संघासाठी जोरदार टाळ्या हितेश या फलंदाजासाठी. वैयक्तिक 17 चेंडू 46 धावांवरती वैयक्तिक खेळून प्राबल्यमध्ये परतताना धावसंख्या होती ती 55. आणि झेल पकडली होती ती चंद्रकांत यांनी. सुंदर अशी झेल पकडली होती चंद्रकांत. कमबॅक करतो तो मात्र महेश. आणि हितेश यांची जागा घेण्यासाठी जातोय नवीन फलंदाज, एक डावखुरा फलंदाज अजय. अजित, माफ करा अजित. एक डावखुरा फलंदाज या मैदानाचा पुरेपूर फायदा घेऊ शकेल का हे पाहायचं आहे. महेश यांच्या चेंडूवरती पण निर्धाव पद्धतीचा चेंडू, थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू पण अचूक टप्पा फेकतोय तो मात्र महेश आणि कमबॅक करतोय. निर्धाव चेंडू फेकतोय. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या होते ती 55 अशी. महेश यांचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा टोळला फटका. निश्चितच एक धाव पूर्ण होते. अजय, बघूया अजय यांच्या बॅट मधून मोठे फटके येतील का कारण अजूनपर्यंत अचूक टप्पा फेकण्यात यशस्वी होते तो मात्र महेश. अजूनपर्यंत एकच गडी गारद झालाय तो स्वराज 11 संघाचा, तो मात्र हितेश, माफ करा प्रसाद. हितेश आणि प्रसाद म्हणजे 2 गडी गारद झालेत. थोडस गचाळ असं यष्टीरक्षक आणि इथे मात्र एक चोरटी धाव मिळवतोय. पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा म्हणजे एकूण 2 धावा.
या 2 धावेनेशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 58 अशी 2 गाड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र स्ट्राईकवर पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत की शेवटच्या 2 चेंडूमध्ये मोठे फटके न येऊ. पण डावखुरा फलंदाज मात्र ऐकत नाही. याचा मैदानाचा पुरेपूर फायदा घेतोय. चेंडू मात्र सरळ सीमारेषा पार 6 धावांसाठी. हा गगनचुंबी षटकार. या 6 धावांची धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 64. 64 लॉस ऑफ 2 विकेट. म्हणजे आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर मानावा लागतो या मैदानामध्ये. स्वराज 11 संघ. महेश फुटचा चेंडू. काय होईल या चेंडूवरती. उंच मारलेला फटका. सर्कलच्या आतमध्ये असलेला क्षेत्ररक्षण निश्चितच साध्या पद्धतीचा झेल होता. पण गोलंदाज वैयक्तिक स्वतः येऊन धावचित करतोय तो मात्र डावखुरा फलंदाजाला. आणि या दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावचित होतो तो मात्र अजिंक्य. धावसंख्या होती ती 65 अशी. 66 धावांचं आव्हान ठेवलंय. त्याचप्रमाणे दोन्ही संघांना विनंती आहे शिस्तबद्ध पद्धतीने लाईनअप मध्ये मैदानामध्ये यायचंय. मैदानामध्ये जायचंय. हे सगळ्या संघांनी याची नोंद घ्यायची आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या दोन्ही बाजूला खेळाडू कक्ष बनवले आहेत. ज्यांचे ज्यांचे सामने असतील त्या खेळाडूंनी त्या कक्षाचा आस्वाद घ्यायचा आहे. तिकडे येऊन बसायचं आहे. त्यांची सोय केलेली आहे. कारण की आपल्याला ही स्पर्धा अशी शिस्तबद्ध आणि चांगल्या पद्धतीने इथे पार पाडायची आहे. कारण की ही स्पर्धा भरवण्यासाठी भरपूर जणांचं सहकार्य, मोलाचं सहकार्य लाभलंय. त्याचप्रमाणे आपण इथे पाहतोय पण की एकमेकांना कसे साथ देत आहेत ही स्पर्धा उत्स्फूर्त अशी पार पाडण्यासाठी. या स्पर्धेमध्ये 4 चांद लावण्यासाठी बक्षिसांची खैरात या स्पर्धेमध्ये आहे. आणि मात्र इथे साताराचे मित्र फोटो सेशन करताना सामनावीर सायकल सोबत नितीन वांगडे बंधू. पुन्हा एकदा शिस्तबद्ध संघ मैदानात जाताना स्वराज 11 संघ. यानंतर सॅम्पल 11 वर्सेस G2 स्पार्टन संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीसाठी टॉस का बॉस या स्टेजवरती यायचंय. लवकरात लवकर यायचंय. सॅम्पल 11 वर्सेस G2 स्पार्टन. जास्त वेळ काढायचा नाही. प्रत्येक स्पर्धा ही 35 ते 40 मिनिटांमध्ये आपल्याला संपवायची आहे. सेमीफायनल फायनल हे सामने जास्त ओव्हरचे जर खेळायचे असतील तर आपल्याला ही स्पर्धा लवकरात लवकर संपवावी लागेल. हे सामने संपवावे लागतील. त्याच्यासाठी तुमचं मोलाचं सहकार्य आमच्यासाठी लागेल. कारण की आपण एवढी मेहनत केल्यानंतर जर सेमीफायनल आणि फायनल 2 ओव्हर आणि 1 ओव्हर जर खेळायचे असेल तर त्यामध्ये काही मजा येत नाही. यानंतर होणारा सामना सॅम्पल 11 वर्सेस G2 स्पार्टन संघ. या दोन्ही संघामध्ये टॉस के बॉस या स्टेजवरती नाणेफेकी होते आणि त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह पण त्यांना देण्यात येत आहे. ओम साई पॅकर्स संघ आपल्या सलामीच्या फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत आणि स्वराज 11 संघाने आपले क्षेत्ररक्षण त्वरित सजावून घ्यायचं आहे. पंचांनी हा सामना त्वरित चालू करायचा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि त्याचप्रमाणे उन्हाचा तडका पण खूप वाढतोय. जेवढे सामने फास्ट खेळवाल तेवढेच आपल्याला पुढचे सामनेही जास्त ओव्हरचे खेळायला मिळतील. त्याचप्रमाणे टॉस के बॉस या स्टेजवरती सन्मान चिन्ह प्रदान करताना सॅम्पल 11 संघाला आणि G2 स्पार्टन संघाला पायल एंटरप्राइजेस ग्रुपचे पदाधिकारी अरविंद. फलंदाजीला गेले ते सलामीचे फलंदाज अजिंक्य आणि रोहन.
अजिंक्य आणि रोहन 65 धावांची जबाबदारी खांद्यावर घेऊन सलामीला गेलेले फलंदाज अजिंक्य आणि रोहन. ज्याप्रमाणे हितेश यांनी फटकेबाजी केली तीच फटकेबाजी आपल्याला ओम साई पॅकर्स या संघाकडून बघायला मिळेल का हे बघायचं आहे. कारण की हा क्रिकेटचा सामना आहे मित्रांनो. या स्पर्धेमध्ये काही होऊ शकतं. हा खेळच तसा आहे. हॅलो सामना मात्र इथे चालू होतोय. गोलंदाजीचा पहिला भार सांभाळतो संघाच्या वतीने आणि वैयक्तिक पहिला महेश पहिला चेंडू सुंदर मारा फटका निश्चितच 1 धाव पूर्ण होते. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने आपलं खातं खोलतोय तो मात्र अजिंक्य 1 धावेनिशी. आता मात्र डावकुरा फलंदाज आता मात्र स्ट्राईकवर घेतो तो रोहन. 1 डावकुरा फलंदाज या मैदानाचा फायदा घेऊ शकेल का? एक छोट्या बाउंड्रीचा फायदा घेऊ शकेल का रोहन डावकुरा फलंदाज? पण महेशकडे गोलंदाजीचा अनुभव मात्र तेवढाच आहे. सुंदर गोलंदाजी पंच मात्र दोन्ही हात समांतर करतायत. स्क्वेअर चेंडूचा इशारा. 1 धाव निश्चित. अतिरिक्त धाव संख्या होते 2 अशी संघाची. एका चेंडूच्या समाप्तीनंतर 0 गड्यांच्या मोबदल्यात महेशांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा लेग साईडच्या साईडने फेकलेला चेंडू स्क्वेअर चेंडू. पंच दोन्ही हात समांतर स्क्वेअर चेंडूचा इशारा. वारंवार 2 चेंडू स्क्वेअर फेकतायत ते मात्र महेश. आणि कॉन्फिडन्स लेवल वाढते ती मात्र रोहन डावकुरा फलंदाज. काय होईल या चेंडू मध्ये? आणि मात्र इथे झेलबाद. यष्टीरक्षक मात्र आपलं काम पूर्ण करतोय. मी आधीच सांगितलं होतं महेश यांच्या गोलंदाजीचा अनुभव त्यांच्याकडे आहे. 2 चेंडू स्क्वेअर फेकल्यानंतर तिसरा चेंडू सुंदर इथे फेकला होता आणि झेलबाद होतो. यष्टीरक्षक आपलं काम पूर्ण करतोय. स्वराज 11 संघाचा धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या होते ती 3 अशी. यानंतर होणारा सामना सॅम्पल 11 वर्सेस G2 स्पार्टन. नाणेफेकीचा कॉल गेलाय तो सॅम्पल 11 संघाच्या वतीने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. दोन्ही संघाने नंतर हा सामना संपल्यानंतर लगेचच या कॉमेंट्री बॉक्सच्या दोन्ही खेळाडू कक्षामध्ये तैनात राहायचंय. महेश 15-16 धावांचा रनअप. आता मात्र स्ट्राईकवर खेळतो नवीन फलंदाज लक्ष्मण. तशी रामाला लक्ष्मणाने भावात अशी साथ दिली होती तशी अजिंक्यला साथ देईल का हा लक्ष्मण हे पाहायचं आहे. आणि इथे निलेश गमरे यांचं आगमन होतंय. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत. निलेश गमरे. पुन्हा एकदा महेश उंच असा मारला फटका. निश्चित झेल खाली क्षेत्ररक्षक आणि ते झेलबाद मात्र होतोय तो मात्र अजिंक्य. एक मोठा धक्का ओम साई पॅकर संघाला. थोडस सूर्याने पण आपले मान झुकवले. थोडस मळबट तसं वातावरण. म्हणजे अजूनपर्यंत 2 चेंडू स्क्वेअर फेकल्यानंतर 2 चेंडूवरती 2 गडी गारद करतो तो मात्र महेश. 4 चेंडू 4 धावा. 2 मोठे धक्के. सलामीला आलेल्या फलंदाज रोहन आणि अजिंक्य प्रावेलमध्ये परतताना. अजिंक्य यांची जागा घेण्यासाठी जातो तो नवीन फलंदाज नेम
सुंदरचं क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण मानावं लागतंय ते स्वराज 11 संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. आणि ते 3 धावा मात्र रोखून ठेवतोय आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षक स्वराज 11 संघाचा महेश. महेशांच्या बॅटमधून निघालेला सुंदर असा फटका होता. गोलंदाजीला महेश, स्ट्राईकवर महेश, महेश टू महेश. महेशांचा पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, कमबॅक करतो तो मात्र महेश गोलंदाज. हितेश मात्र पंचांकडे अपील करतायत पण पंच मात्र अपील फेटाळून लावतात आणि ते षटक मात्र संपतंय. धावसंख्या होते ती 6 अशी, म्हणजे 6 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6. म्हणजे सुंदर अशी गोलंदाजी महेश यांची. 2 गडी गारद केले होते महेश यांनी, 2 स्क्वेअर चेंडू फेकले होते आणि कमबॅक केलंय या सामन्यामध्ये. आता मात्र नवीन गोलंदाज, गोलंदाज नेम, गोलंदाज नेम सोहम. सोहम सुंदरसा मारला फटका, निश्चितच 4 धावांसाठी जाईल आणि 4 धावा. या 4 धावांची धावसंख्येत वाढ, धावसंख्या होती ती 10 अशी. सोहमचा पुढचा चेंडू, सुंदर असा मारला दुसरा फटका, निश्चितच 4 धावा. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकतोय तो मात्र लक्ष्मण. मुंबईची हवा आहे खारी, लक्ष्मण चौकार मारतो लय भारी. सुंदर असे 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकतोय तो मात्र लक्ष्मण. या 4 धावांची धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते ती 14 अशी. पुन्हा एकदा सज्ज, जर हा डोंगर जर कोसळायचा असेल तर अशीच फटकेबाजी करावी लागेल लक्ष्मण यांना. पुन्हा एकदा सुंदर फटका, निश्चित झेल आणि हा मात्र झेल बाद. आणि झेल खाली कोण तर तो मात्र आशिष. अतिशय साध्या पद्धतीने झेल मात्र टिपतोय आणि मात्र इथे लक्ष्मणाला तंबूत परतावं लागतंय. 2 चौकारनीशी मदत केली होती लक्ष्मणने संघासाठी. धावसंख्या स्थिरावते, धावसंख्या होती ती 14 वरती 3 गाड्यांच्या मोबदल्यात. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. लक्ष्मण यांची जागा घेण्यासाठी जात होतो नवीन फलंदाज अजित अमोल. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. निश्चितच या चेंडूवरती 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण होते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांची धावसंख्येत वाढ, धावसंख्या होती 16 अशी 3 गाड्यांच्या मोबदल्यात. पण इथे एका दुक्क्याची आता गरज नाही, आता आहे ते मोठ्या फटक्यांची आवश्यकता, कारण दुसरं शतक प्रगतीपथावरती आहे. आणि मात्र हा निर्धाव चेंडू सोहम यांचा. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावते 16 वरती. 66 धावांचं आव्हान ठेवलंय ओम साई पॅकर संघासमोर स्वराज 11 संघाने. आणि पाटील यांचा सुंदर असं क्षेत्ररक्षण सर्कलमध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 17 अशी 3 गाड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे अजूनपर्यंत सुंदर गोलंदाजी स्वराज 11 संघाची. या 17वर होईल का खतरा हे बघायचं आहे आता 3ऱ्या षटकामध्ये. आता
आता स्वराज 11 संघाकडून जे सलामीला गेले होते फलंदाज प्रसाद, तोच आता गोलंदाजीचा भाग. 17 धावा, 66 धावांचं आव्हान आहे ओम साई पॅकर्स संघासमोर. आणि मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 17. गोलंदाजीचा भार प्रसाद यांच्या खांद्यावरती. 10-12 पावलांचं रनअप. अचूक टप्पा होता. थोडासा फिरून मारण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या 17. म्हणजे अजूनही या चेंडूवरती होऊ शकतो खतरा. थोडस मैदानामध्ये हवा आपली दिशा बदलते. थोडस नैसर्गिकरित्या वादळ निर्माण होतंय. पण आपल्याला या क्रिकेटच्या मैदानामध्ये फलंदाजाकडून वादळ निर्माण करावं लागेल. हा उंच मारलेला फटका निश्चित यष्टीरक्षक खाली आणि हा झेलबाद. यष्टीरक्षक कोण तर तोच फलंदाज ज्याने फलंदाजीमध्ये षटकार चौकार ठोकले होते, तो मात्र हितेश. अमोलला मात्र तंबूत परतावं लागतंय. अमोल यांची जागा घेण्यासाठी जातोय नवीन फलंदाज नेम प्रतीक. आता स्ट्राईकवर खेळतो नवीन फलंदाज प्रतीक. प्रसाद. हा मारलेला सुंदर असा फटका. 1 धाव पूर्ण असेल, पण चेंडूवरती मात्र क्षेत्ररक्षक येतोय आणि एका धावावर समाधान मानावं लागते फलंदाजाला. एका धावेची धावसंख्येद्वारे धावसंख्या होते ती 1800. म्हणजे खतरा हा टळलेला आहे. धावसंख्या गेली ती 18 वरती. आणि कौतुक करावं त्या गोलंदाजाचं प्रसाद यांचं. स्लोअर पद्धतीचे चेंडू फेकतायत, पण अचूक टप्पा फेकतोय. पुन्हा एकदा उंच गेलेला चेंडू. स्वतः गोलंदाज खाली आणि झेलबाद. मोठा धक्का बसतोय तो मात्र ओम साई पॅकर संघाला. एका मागोमाग गडी गारद होत आहेत. जो जातो तो एक चेंडू खेळून परत येतोय. निश्चित सर्वांना खेळायला मिळावं अशी असेल अपेक्षा. आता मात्र चंद्रकांत. महेश यांची जागा घेण्यासाठी आलाय तो नवीन फलंदाज चंद्रकांत. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या होती ती 1800. 5 गाड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी. एक चेंडू निर्धाव फेकला तर दुसऱ्या चेंडूवरती घडी गारद. अशी ही गोलंदाजी म्हणजे प्रसाद यांची. फलंदाजीमध्ये पण तेवढाच त्यांनी साथ दिली होती हितेश यांना. गोलंदाजी मध्ये 30 साथ देत आहेत. आणि पंच मात्र दोन्ही हात समांतर करतात. स्क्वेअर चेंडूचा इशारा. या अतिरिक्त धाव. एका धावेची धावसंख्येद्वारे धावसंख्या होती ती 1900. पुढचा चेंडू प्रसाद यांचा. नो चेंडूचा इशारा पंचांचा. आणि फ्री हिट. बोनस चेंडू चंद्रकांत यांच्यासाठी. धावसंख्या होती 2000. या चेंडूचा पुरेपूर फायदा घेईल का चंद्रकांत? उंच मारलेला फटका. झेल पकडला तरी झेलबाद नसेल. आणि इथे मात्र 2 धावा.
त्याचप्रमाणे रसिक प्रेक्षकांना आणि खेळाडूंना एक विनंती आहे, आपल्या इथे मंडळाच्या तर्फे जेवणाची पण सोय केलेली आहे, तर याचा पण सर्व रसिक प्रेक्षक आणि खेळाडूंनी आस्वाद घ्यावा. धावसंख्या होते ती 22 अशी 22 धावसंख्या या स्कोर बोर्डवरती लागते. आता मात्र गोलंदाजीचा भार सांभाळतो तो मात्र आशिष. रसिक प्रेक्षक आणि खेळाडूंना एक विनंती आहे की इथे मंडळाच्या तर्फे जेवणाची पण सोय केलेली आहे, तर याचा पण आस्वाद घ्यावा. पायल एंटरप्राइजेस आयोजित भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा. एक डावखुरा गोलंदाज आशिष, स्क्वेअर चेंडूचा इशारा, पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू. या एका धावेने अशी धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते ती 23 अशी. आशिष यांचा पुढचा चेंडू, फुलटॉस पद्धतीचा चेंडू, तेवढाच फटका मारतोय तो मात्र अजिंक्य. एक धाव पूर्ण, गचाचा क्षेत्ररक्षण, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, पण 2 धावावर समाधान मानावं लागते. माफ करा, प्रतीक याला. यानंतर सॅम्पल 11 आणि G2 स्पार्टन संघ, दोन्ही संघाने इथे खेळाडू कक्षाच्या साईडला येऊन उभं राहायचंय, कृपया सहकार्य करायचंय. पुढचा चेंडू प्रतीक याला, निर्धाव पद्धतीचा चेंडू, धावसंख्या स्थिर होते, धावसंख्या होते 25 अशी. आशिष 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 25. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसतोय. चेंडू मात्र पुन्हा एकदा निर्धाव, निर्धाववर निर्धाव चेंडू फेकण्यात यशस्वी होतोय तो मात्र आशिष. आणि अतिशय आमच्या सोबत गुणलेखनाचं काम करतायत ते आमचे संजय सर, अचूक असं गुणलेखनाचं काम करतायत. फुल टॉच पद्धतीचा चेंडू, उंच मारलेला फटका, निश्चितच एक धाव पूर्ण होते. क्षेत्ररक्षणाच्या हातात चेंडू समावतोय, चेंडू मात्र सर्व गोलंदाजाच्या हातामध्ये, एका धावेवर समाधान. आणि हा मात्र सामना जवळजवळ झुकतोय तो स्वराज 11 संघाच्या बाजूने. धाव संख्या होते ती 26 अशी. आणि हा निर्धाव चेंडू, फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. आणि आता या सामन्याची मात्र औपचारिकता बाकी. सुंदर चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. आणि सामना मात्र इथे झुकतोय, जवळजवळ जिंकतोय तो स्वराज 11 संघ. दोन्ही संघाचे हार्दिक 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 अभिनंदन. विजयी झालेल्या सामन्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल ओमसाई पॅकर संघाचे खूप खूप आभार. यानंतर होणारा सामना सॅम्पल 11 संघ वर्सेस G2 स्पार्टन. दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांनी खेळाडू कक्षामध्ये येऊन बसायचं आहे आणि सॅम्पल 11 संघाने आपले क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. कृपया सहकार्य करा, वेळ फार कमी आहे. सामने आपल्याकडे लेट सुरुवात झालेत.